की चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आणि जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये लँड एक्विजिशनचं काम सुरू झालं आहे त्याच्यामध्ये. चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावातील सुपीक जमीन या MIDCला देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी काढला, लोकांनी आंदोलन केलं आणि त्यांचा पूर्ण विरोध आहे. सगळ्या ग्रामसभेने विरोध केला की आम्ही जमिनी देणार नाही. तिथील आमदार आहे देवरावजी, त्यांना सुद्धा ते भावना कळवले. त्यांना म्हणले हा जर कॅन्सल झाला नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या गावात प्रवेश देणार नाही. त्यांचा गावात प्रवेश निषिद्ध केलाय त्या लोकांनी. आणि हे सगळं असताना तुम्हाला विनंती आहे की या गडचिरोली जिल्हा असेल किंवा चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळासाठी सुपीक जमीन 4 गावावर आपल्याला विमानतळ झालं पाहिजेत, पण 4 गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतील, सुपीक जमीन जात असेल, तिथल्या लोकांनी प्रचंड आंदोलन केलं. JSWला जमीन देताना आंदोलन झालं. जवळपास 20 गावं तिकडे जाणार आहे, 10,000 एकर जमीन त्यांनी मागितली आहे. हे सगळे उद्योग येत असतील तर तिथला शेतकरी जाणार कुठे? पण हे उद्योग होतील, उद्या येतील, उद्योग उभे होतील, त्यांना नोकरी मिळेल, जमिनीचा काही प्रमाणात मोबदला मिळेल. पण उद्या कच्चा माल संपला, नोकरीही गेली. 15 मिनिट झाले नाही, 5 मिनिट शिल्लक आहेत. मी आता आपली 24 मिनिटं अध्यक्ष महोदय, महसूलवर सुरू आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की या जमिनी देत असताना त्या गावातील लोकांचं, त्या परिसरातील लोकांना विचारल्याशिवाय, त्यांची सहमतीशिवाय या कुठल्याही जमिनी समृद्धीचा नाही, उद्योगासाठी जमिनी ज्या चालल्या त्यासाठी. गोंडपिंपरीमध्ये 12 गावाच्या जमिनी सगळ्या गावकऱ्यांनी एकमताने ठराव घेतला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये बेंडाळा त्या परिसरातल्या जमिनी आहेत किंवा गडचिरोली लगत विमानतळाच्या जमिनी आहेत, सुपीक जमिनी. फॉरेस्टची घ्या ना, फॉरेस्टची जमीन आहे, झुडपी जंगल आहे, तिथे उभं करा, अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय.